स्कूल कॉलेजेस बंद करण्यात आली, मोबाईल इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली। मागील महिन्यामध्ये मित्रांनो ही परिस्थिती बांगलादेशमधील आहे। मागील महिन्यामध्ये प्रधानमंत्री शेख हसीना यांनी लो लेवल त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करून ह्या परिस्थितीला त्या व्यवस्थित हाताळू शकल्या नाही। कारण मागील महिन्यामध्ये स्टुडंट बांगलादेशमध्ये रस्त्यावर उतरले। सुरुवातीला शांततेत चाललेलं हे आंदोलन मग नंतर याला हिंसक वळण लागलं आणि बांगलादेशमध्ये मिलिटरी कर्फ्यू जाहीर करण्यात आला। यामध्ये 150 पेक्षा जास्त लोक मारले गेले आणि 250 लोकांना अरेस्ट करण्यात आलं व हजारो लोक या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला दिसतात। तर यात जाणून घेऊया यामागचं मुख्य कारण काय आहे। कारण याच्या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे रिझर्वेशन। आणि बांगलादेशमध्ये रिझर्वेशन जे आहे हे कास्टच्या बेसवर दिल्या जात नाही। तर यामध्ये 56% जे आरक्षण आहे ते पब्लिक सेक्टरमध्ये आहे आणि 44% फक्त मेरिट बेसवर आहे। हे आरक्षण भारताप्रमाणे हे कास्टवर नाही, तर त्या ठिकाणी जे फ्रीडम फायटर आहे तर त्या फ्रीडम फायटरला या ठिकाणी ते आरक्षण देण्यात येतं। आणि ते 70 सालपर्यंत पाकिस्तानचा जो हिस्सा आहे त्याला आपण पूर्व पाकिस्तान म्हणतो, म्हणजे आजचाच बांगलादेश। या बांगलादेशमध्ये पाहतो आपण की 90% जी जनता आहे तर यामध्ये आपल्याला बांगला भाषा बोलताना त्यावेळेला होती आणि 10%च जी जनता आहे ती उर्दू भाषा बोलायची। परंतु मग पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर याही संदर्भात मोठी दडपणं त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये आणली। आणि याचं आणखीन एक कारण आहे इतिहासामधलं की जी आर्थिक परिस्थिती होती, जे उद्योगधंदे आणि आर्थिक गुंतवणूक असायची तर ती 75% हे पश्चिम पाकिस्तानात म्हणजे आजच्या पाकिस्तानात असायची आणि 25%च या पूर्व पाकिस्तानात यायची। आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे तर 1970मध्ये आलेलं भोलार सायक्लोन आणि या सायक्लोनमध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी मारले गेले। आणि हे 3 लाख लोक मारल्या गेल्यानंतर यांना जी आर्थिक मदत व्हायला पाहिजे होती किंवा ज्या पद्धतीनं ते हाताळलं गेलं तर ते व्यवस्थित हाताळलं गेलं नाही। आणि त्यानंतर मग 1970ची जी निवडणूक झाली तर त्या 70च्या निवडणुकीमध्ये जे पूर्व पाकिस्तानातून आहे ते अवामी लीग पार्टीचे जे शेख मुजीबुर रहमान होते तर त्यांचे 160 पेक्षा जास्त कॅन्डिडेट निवडून आले। परंतु हा विजय मानाला पश्चिम पाकिस्तान मानाला तयारच नव्हतं आणि त्या ठिकाणी मग त्यांनी मार्शल लॉ लावला। आणि हा मार्शल लॉ लावल्यानंतर अनेक लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे दंगल झाली आणि त्यामध्ये अनेक लोक मारले गेले। आणि यामध्ये मग या पूर्व पाकिस्तानातील जे लोक आहेत तर ते साधारणतः 1 करोड लोक ही भारतामध्ये रिफ्युजी म्हणून आले। तर ही याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। आणि मग या परिस्थितीनुसार 1971चं जे भारत आणि पाकिस्तानचं या युद्धामध्ये भारताने घेतलेला भाग आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यामध्ये झालेलं युद्ध, तर त्या युद्धातील परिस्थिती आता बघूया। मित्रांनो, पाकिस्तानचं 1971चं जे युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये भारताने बांगलादेशला केलेली मदत आणि या आझादीमधूनच बांगलादेशला जी आझादी भेटली त्यामधून जे फ्रीडम फायटर होते तर त्या फ्रीडम फायटरांना 30% आरक्षण हे त्या ठिकाणी लागू करण्यात आलं। आणि 10% जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी महिलांना रिझर्व आहे आणि 10% आरक्षण जे बॅकवर्ड जिल्हे आहेत तर त्या बॅकवर्ड जिल्ह्यांना त्या ठिकाणी आहे। आणि जे 5% आरक्षण आहे तिथं त्या ठिकाणी मायनॉरिटीसाठी आहे आणि 1% आरक्षण हे अपंगासाठी आहे। म्हणजे एकूण असणाऱ्या 100% आरक्षण म्हणजे 56% आरक्षणापैकी 30% आरक्षण याचा जो कोटा आहे तर या 30% आरक्षणाच्या कोट्याच्या अगेन्स्ट मग स्टुडंट प्रोटेस्ट करायला लागले, ते रस्त्यावर उतरले। त्यांच्या मते केवळ अल्पसंख्याक आणि अपंग हे 6% रिझर्वेशन सोडून बाकी पूर्ण रिझर्वेशन या ठिकाणी म्हणजे समाप्त करण्यात यावं। 1972 साली फ्रीडम फायटर यांच्यासाठी शासनामार्फत एक कोटा ठरवला जातो आणि त्यासाठी ज्यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी व देश सेवेसाठी सेवा दिली अशांना 30% आरक्षण त्यावेळेला लागू करण्यात आलं। आणि या आरक्षणाला 1977 साली आपल्याला मुदतवाढ देताना शासनाने दिसले। आणि त्यानंतर 2010 साली त्यांच्या मुलांना देखील यामध्ये कोटा देण्यात आला। मग BPSC जे आहे, जसे आपल्या इथं UPSC आहे तसं बांगलादेश पब्लिक सर्व्हिस कमिशन त्या ठिकाणी आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी 4 लाख स्टुडंट ती एक्झाम देतात आणि त्या ठिकाणी 3000च गव्हर्नमेंटचे दरवर्षी साधारणतः नोकऱ्या निघतात। मग जॉब त्या ठिकाणी कमी आहे। मग 2010 साली स्टुडंटनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि यावेळेला 2018मध्ये जे बांगलादेशचं साधारण छात्र युनियन संघटन आहे
तर त्या संघटनेने अशी मागणी केली की हे आरक्षण तुम्ही हटवलं पाहिजे। आणि यानंतर मग बांगलादेश सरकारने ऑक्टोबर 2018 साली एक सर्क्युलर जारी केलं आणि हे सर्क्युलर यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2च्या ज्या पोस्ट असेल त्यामध्ये मग हे रिझर्वेशन जे 30% आहे ते हटवण्यात आलं। आणि त्यानंतर मग 2021 साली जे यामधील फ्रीडम फायटरचे 7 मुलं होते, त्या 7 मुलांनी त्या ठिकाणी हा कोटा जो हटवला त्याच्या विरोधात म्हणजे हायकोर्टमध्ये अपील केली। आणि त्यानंतर हायकोर्टाने असा निर्णय दिला की हा कोटा जो आहे तर तो कोटा या ठिकाणी जो शासनाने रद्द केला आहे, जो सर्क्युलर काढला आहे, तर ते सर्क्युलरला अनकॉन्स्टिट्युशनल त्यावेळेला त्या कोर्टने ठरवलं। आणि मग हा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा 5 जून 2024ला हा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो उच्च न्यायालयाचा निर्णय यांनी सरकारी जे सर्क्युलर काढलं होतं कोटा सिस्टीम हे योग्य आहे, परंतु त्यानंतर मग पुन्हा देशभरामध्ये प्रोटेस्ट सुरू झाला। आणि याच्या म्हणजे कोटा सिस्टीमचं योग्य आहे या बाजूचे विद्यार्थी आणि कोटा सिस्टीम अयोग्य आहे याही बाजूचे विद्यार्थी त्यामध्ये आपल्याला समोर उतरले आणि मग देशभर प्रोटेस्ट त्या ठिकाणी सुरू झालं। तर हे रिझर्वेशन जे आहे तर फ्रीडम फायटरच्या मुलांना आणि त्यांच्याही मुलांना ते देण्यात यावं असं आहे। परंतु या रिझर्वेशनमध्ये मित्रांनो करप्शन असलेलं दिसतं, कारण नेमके फ्रीडम फायटर कोण आहेत तो ठरवण्याचा अधिकार तेथील बांगलादेश सरकारलाच आहे। आणि या ठिकाणी जो अवामी लीग पार्टी आहे ज्याच्या मुख्य शेख हसीना आता आहेत आणि त्याच्यापूर्वी याच पक्षाने फ्रीडम फायटरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे, परंतु यामध्ये जे अवामी लीग पार्टी असेल किंवा या रिझर्वेशनमध्ये याचा जास्तीत जास्त फायदा हा अवामी लीग पक्षाशी जुळलेले असलेले जे स्टुडंट आहेत त्यांनाच होतो आहे। तर हाच त्यावरती आरोप आहे। आणि यामध्ये जे हरकती आहेत तर त्या 60,000पेक्षा जास्त मुलांनी म्हणजे लोकांनी यामध्ये हरकती घेतल्या आहे। त्यानंतर मग 10 जुलै 2024ला हा सुप्रीम कोर्टाकडून निर्णय येतो आणि उच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी रद्द ठरवण्यात येतो। आणि मग परंतु त्यानंतरही बांगलादेशमधील जे प्रोटेस्ट आहे ते मित्रांनो थांबत नाही आहे। त्या ठिकाणचा जो संघर्ष आहे तो आजही आपल्याला पेटत असलेला त्या ठिकाणी दिसतो आहे। या ठिकाणी पॅरामिलिटरीच्या 7,000 जे ट्रूप्स आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर उतरवले आहेत, ज्या ठिकाणी जे रबर बुलेट आणि साऊंड ग्रेनेडसारखा ते वापर करत आहे। आणि प्रोटेस्टर जे बांगलादेशचे छात्र युनियन संघटन आहे तर त्यांच्या अगेन्स्ट देखील होत आहे, कारण ते अवामी लीगशी रिलेटेड आहे। कारण कुठल्याही देशामध्ये जे दबावगट असतात काही त्या स्वतःच्या पार्टीचे देखील असतात, म्हणून या ठिकाणी सरकार आता चर्चेसाठी या ठिकाणी तयार आहे, परंतु हा निर्णय आता त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। आणि जे विद्यार्थी आहेत ते ढाका युनिव्हर्सिटीच्या समोर त्यांनी म्हणजे एकंदरीत काल नारा दिलेला आहे की आम्ही जे स्टुडंटचं जे रक्त आहे, जे स्टुडंट मेलेले आहेत, वारले आहेत, तर त्यांच्यासाठी एकंदरीत त्यांचा जो खून आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही। आणि मित्रांनो यासाठी ज्युडिशियल प्रोब कमिटी देखील शासनाच्या वतीने निर्माण करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आल्यानंतर त्या ठिकाणी मग त्या निर्णयाचीच ते शासन सध्या वाट पाहत आहे। आणि बांगलादेशच्या ज्या प्राईम मिनिस्टर आहेत शेख हसीना यांनी एक शब्द देखील जे स्टुडंट त्या ठिकाणी यामध्ये म्हणजे एक शब्द देखील त्यांनी वापरलेला नाही आहे। आणि जे प्रोटेस्ट करत आहे तर त्यांना मग अँटी नॅशनल त्या ठिकाणी म्हटलं जात आहे, कारण जे फ्रीडम फायटर आहेत तर त्यांच्या रिझर्वेशनला आपला का विरोध होतो आहे। आणि अशा पद्धतीनं मित्रांनो ज्या शेख हसीना आहेत त्या शेख हसीना आहे मित्रांनो तर त्या सध्या देश सोडून आपल्या भारत देशामध्ये आलेल्या आहेत। तर ह्या स्टुडंटच्या काय मागण्या आहेत तर त्या त्यांनी मान्य केल्या पाहिजे। मग बरेचदा या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारा असे सवाल उचलले जातात की यामागे कुठल्या तरी समजा पाकिस्तान किंवा अन्य देशाचा यामध्ये हात आहे, परंतु निश्चितपणे हा प्रोटेस्ट ज्या ठिकाणी रिझर्वेशन हे 30% कोटा आहे किंवा जो अन्य कोटा आहे तर त्या ठिकाणी स्टुडंट हे मागणी करत आहेत की केवळ 5% दिव्यांगासाठी असलेलं 1% आरक्षण हे त्या ठिकाणी एवढंच असावं। बाकी बघूया आता येणाऱ्या परिस्थितीमध्ये बांगलादेशचे हे आंदोलन कशा पद्धतीने चालतं ते। ही होती मित्रांनो बांगलादेशच्या संदर्भातली छोटीशी अपडेट। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।